तरी 2 वाजता 2:05ला दरवाजावर दगड टाकले. खूप मोठे मोठे आवाज आला म्हणून आम्ही जागे झालो आणि जागेवरून उठच तोपर्यंत ते डायरेक्ट समोर आले आणि घरात ह्या 2 दरवाजांमधून एका दरवाजातून 2 जण आत आले, दुसऱ्या दरवाजातून 2 जण आत आले आणि त्यांनी डायरेक्ट चाकू, कोयते आणि त्यांच्याकडे बांबू आणि जाड अशी लाकडं होती. तर ते आम्हाला दाखवले आणि बोलले इथे जागेवर बसा, काही करणार नाही, फक्त जे आहे ते सगळं काढून द्या. तर मग आम्ही घाबरले, मी आतमध्ये गेले. मग हा आला इकडून, पप्पा मम्मी सगळे उठून आले आणि मग त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना तिथे बसवलं आणि पप्पा बोलले मग पोरांना काय करू नको, हात नको लावू. तर ते त्यांना असं बोलल्यामुळे त्यांना मारलं. मग मी त्याला बोललं हात नको लावू अजिबात. तर मी असं हात केल्यानंतर त्यांनी म्हणजे हाताला इथं जोरात एक मारलं आणि त्याच्या आधी इकडचं हे दरवाजाने येत होते तर त्या भावाला पण माझ्या मारलं आणि नंतर आल्यानंतर डायरेक्ट सगळे स्विच ऑन केले त्यांनीच आणि आतमध्ये आल्यानंतर सगळी कपाट सगळं तुम्ही पाहिलंच आहे. मग अशी सगळं काही अस्तव्यस्त करून बेड सगळं नको तिथं त्यांनी उलटं पालटं केलं सगळं आणि सगळं नेलं, सगळं काहीच नाही ठेवलं. अंगावर नाकातली चमकी पण नाही ठेवली, का जोडी पण नाही ठेवली. लहान मुलांच्या अंगावरचं सगळं नेलं. तुमच्या दागिने काय काय होते? माझा हा गंठण होता, मिनी गंठण 2.5 तोळ्याचा आणि कानातलं होतं, अंगठी होती आणि पायातले पट्ट्या जोडली. तुमचं सोनं किती तोळे गेलं? माझं आता माझ्या मुलींचं वगैरे धरून 4-4.5 तोळे गेले. 3 तोळं माझ्या मुलींचं वगैरे माझं सगळं धरून 4.5 तोळे गेले.